नमस्कार. तर आता बिग बॉस हा शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे आणि तिकीट टू फिनाले याचा खेळ चालू झालेला आहे. तर आता तिकीट कुणाला मिळतं आहे कुणाला नाही. थेट तिकीट टू फिनालेची चुरस थेट अंतिम फेरीत कोण मारणार बाजी. छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय रिॲलिटी शो असलेल्या बिग बॉस मराठी सहाचा प्रवास आता अत्यंत रोमहर्षक असा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. प्रेक्षकांची आणि चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोचली असतानाच लवकरच या चालू पर्वाचा ग्रँड फिनाले अत्यंत दिमाखात पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी घरात शिल्लक असलेल्या सर्व उर्वरित सदस्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. या सर्व स्पर्धकांना थेट अंतिम फेरीत गाठण्याची एक खास संधी देण्यासाठी आत्ता घरात तिकीट टू फिनाले हा बहुचर्चित तसेच अत्यंत महत्त्वाचा टास्क रंगणार आहे. या अतिशय चुरशीच्या आणि कठीण टास्कमध्ये जो सदस्य सर्वोत्तम कामगिरी करून बाजी मारेल त्याला थेट बिग बॉस मराठी 6च्या अंतिम फेरीत मानाचा प्रवेश मिळेल. या आगामी आणि रोमांचक भागाचा एक लक्षवेधी प्रोमो व्हिडिओ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या नव्या प्रोमोमध्ये खुद्द बिग बॉस हे घरातील सर्व सदस्यांना उद्देशून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा करताना स्पष्टपणे दिसत आहेत. ते स्पर्धकांना म्हणतात की बिग बॉस आपल्याला संधी देत आहेत मोठी झेप घेण्याची, कारण बिग बॉस घेऊन आले आहेत सीझन 6चं तिकीट टू फिनाले. तिकीट टू फिनाले जिंकणारा सदस्य ठरेल पहिला फायनलिस्ट. ही अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा कानावर पडताच घरातील सर्वच सदस्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच मोठा आनंद आणि प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. स्पर्धकांना थेट फायनलमध्ये आपली जागा निश्चित करण्याची ही थेट सुवर्ण संधी मिळत असल्याने आता हा महत्त्वाचा टास्क जिंकून अंतिम फेरीत पहिल्यांदा कोण प्रवेश मिळवण्यात यशस्वी होतं हे पाहणे सर्वांसाठी अतिशय रंजक ठरणार आहे. या शोमध्ये मागील आठवड्यात झालेल्या एलिमिनेशन प्रक्रियेत सागर कारंडे या स्पर्धकाचा घरातील प्रवास अखेर संपुष्टात आला आहे. त्याच्या घराबाहेर जाण्याने घरातील उर्वरित समीकरणे आता पुन्हा एकदा नव्याने बदलली आहेत. सद्यस्थितीत बिग बॉसच्या घरात फक्त टॉप 7 सदस्य विजयासाठी शिल्लक राहिले आहेत आणि ते टॉप 7 राहिलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळे टॉप 7मध्ये आहेत ते योग्य वाटतंय का? म्हणजे तुम्हाला त्याच्या जागेवर कोण बदलून पाहिजे, म्हणजे तिथं कोण असायला पाहिजे होतं हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. या राहिलेल्या सदस्यांमध्ये तन्वी कोलते, राखी सावंत, अनुश्री माने, विशाल कोटियन, दीपाली सय्यद, रेवा कौरसे आणि राकेश बापट या स्पर्धकांचा समावेश आहे. या 7 जणांमध्ये आत्ता विजेतेपदासाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार असून यापैकी नेमके कोणते सदस्य टॉप 5मध्ये आपले स्थान पक्के करण्यात यशस्वी ठरतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. तिकीट टू फिनाले च्या या घोषणेमुळे खेळातील रंगत अधिकच वाढली आहे. अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी सर्वच उर्वरित सदस्य आपली संपूर्ण ताकद पणाला लावतील यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आगामी भाग प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची एक मोठी पर्वणी ठरणार आहे. तर तुम्हाला कोणता सदस्य बिग बॉसमध्ये आवडतो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोण फायनलमध्ये गेलं पाहिजे आणि कोण जिंकणार हे पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा.